नमस्कार. आज 6 जानेवारी 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजची पहिली बातमी, अनेक वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांमुळेच आयोगावरती ताण. आता ही बातमी पाहिलं की आपल्याला काय लक्षात येतं पहा, सायमल्टेनियस इलेक्शन्स. ओके, बेसिकली वन नेशन वन इलेक्शन हे जे विधेयक आहे ते संसदेमध्ये लास्ट इयरला मांडण्यात आलेलं आहे. मग ते मांडण्यात आल्यानंतर ते पार्लमेंटरी कमिटीकडे आहे पहा, त्यावरती अभ्यास नक्कीच चालू आहे, बरोबर. मग सध्याला महाराष्ट्र राज्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे सर, यांचं मत काय आहे की 30 वर्षानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका ज्या आहेत ना ते एकाच वेळी होत आहेत, बरोबर. व या सर्व कारणांमुळे निवडणूक आयोगावरती ताण आलेला आहे. मग आपण याचं जर बॅकवर्ड लिंकेजेस करायचं म्हटलं तुम्हाला तर काय समजून येईल, ज्यावेळेस वन नेशन वन इलेक्शन किंवा सायमल्टेनियस इलेक्शन आपल्या देशभरामध्ये होतील ना त्यावेळेस निवडणूक आयोगाला कसून प्रयत्न करावे लागतील पहा. ओके, व यालाच अनुसरून आणखीन एक द हिंदूमध्ये बातमी आलेली आहे. आता ती बातमी शोधावी लागेल, पण त्याचं डायरेक्टली जी क्रक्स आहे ना ती मी सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर पहा, निवडणूक आयोगाच्या कामामध्ये जे मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ना त्यांनी काय काढला आदेश की जे मुंबईमधील जे दिवाणी न्यायालय आहेत तेथील जे कर्मचारी आहेत, ओके, क्लास 3 जे कर्मचारी क्लास 3चे आहेत ना त्यांना त्यांनी आदेश काढला की न्यायालयीन कर्मचारी पण निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा. ओके, अशा पद्धतीने त्यांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचं तिथं काय केलं पहा, आदेश काढून त्यांना पण महानगरपालिकेच्या कामामध्ये हात भार लावण्यासाठी एक आदेश काढला, बरोबर. मग त्या आदेशाला बॉम्बे हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं पहा. ओके, बॉम्बे हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आल्यानंतर बॉम्बे हायकोर्टाची टिप्पणी तिथे काय म्हणते पहा की आपल्या भारतीय संविधानामधील आर्टिकल 50 काय आहे, तर जी न्यायपालिका आहे आणि जी कार्यपालिका आहे या दोन्हीमध्ये काय डिफरन्स ठेवायचा आहे, बरोबर. आर्टिकल 50नुसार दोघांना मर्ज करता येणार नाही. मग अगदी तशाच पद्धतीने बॉम्बे हायकोर्टाने जे महापालिकेचे जे आयुक्त आहेत ना त्यांना तेच म्हटलं की बाबा तुम्ही असं कसं करू शकता, तुमच्याजवळ अधिकार आहे का हा की जे न्यायालयीन पालिकेचे जे कर्मचारी आहेत किंवा न्यायपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही असं निवडणुकीच्या कामामध्ये लावू शकत नाही, असं म्हणत त्यांनी काय केलं पहा, आदेश काढला. मग इथं बेसिकली या न्यूजमधून आपल्याला सांगायचं काय होतं तर पहा, निवडणूक आयोगावरती एकाच टाईमला जर निवडणुका आपण घेतल्या तर निवडणूक आयोगावरती ताण खूप येणार आहे. मग आज देखील पहा सध्याला पण हीच सिच्युएशन झाली आहे महाराष्ट्रामध्ये. मग महाराष्ट्र सरकारने काय केलं पहा, किंवा महाराष्ट्र राज्याचं जे निवडणूक आयोग आहे त्यांनी कॉन्टॅक्ट कोणाला केला तर केंद्रीय निवडणूक आयुक्ताला त्यांनी कॉन्टॅक्ट केला व त्यांनी मध्य प्रदेशमधून ज्यादा EVM आपण मागून घेतलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तेवढे EVM नव्हते आपल्याकडे, मग त्यामुळे आपण काय केलं, मध्य प्रदेशमधून आपण कॉन्टॅक्ट करून EVMची संख्या वगैरे तिथं वाढवलेली आहे. मग या गोष्टीवरून आपल्याला एकच समजतं पहा, ज्यावेळेस सायमल्टेनियस इलेक्शन्स होतील ना त्यावेळेस नक्कीच ताण तर येणार आहे निवडणूक आयोगावरती. राज्य निवडणूक आयोग असू द्या किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असू द्या, या दोघांवरती पण पुन्हा ताण येणार आहे. सायमल्टेनियस इलेक्शन जर झाले तर त्यांच्यावरती ताण नक्की येईल. ओके, ही झाली निगेटिव्ह पॉईंट. आता अगदी ज्यावेळेस आपण वन नेशन वन इलेक्शनचं एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे, पण परत त्याचं विधेयकाचं जर कायद्यात रूपांतर झालं म्हणजे राज्यसभेने पण त्याला मान्यता दिली व प्रेसिडेंट ऑफ इंडियानी पण त्यांना मान्यता दिली ना, आपण त्या कायद्याला नक्कीच डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला लक्षात घ्या की पॉईंट तुमच्याजवळ आतापासूनच तुम्ही साठवून ठेवा की जर वन नेशन वन इलेक्शन जर विधेयकचं कायदा जर झाला तर काय होणार आहे, निवडणूक आयोगावर ताण तिथं जास्त निर्माण होणार आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. कृषी योजनांवरतीच आपत्ती, शेतकऱ्यांसाठी निधी दिल्याने इतर उपक्रमांसाठी हात आखाडता. पहा, लास्ट इयरला बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतीमध्ये आपण काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहोत यासाठी त्यांनी 500 कोटी रुपयेचा निधी तिथं जाहीर केला होता. पण प्रत्यक्षात हा निधी जर तुम्ही पाहिलात अर्थ विभागाने त्यांना फक्त 30 कोटीचा निधी दिलेला आहे. असं का दिलं तर त्यांनी म्हटले नाही, कारण किसान गरीब कल्याण ज्या योजना आहेत त्यामध्ये ऑलरेडी पैसा भरपूर गेलेला आहे, त्यामुळे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची योजना राबवण्यासाठी आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत. या नात्याने त्यांनी काय म्हटलं की 500 कोटी ऐवजी फक्त 30 कोटीच त्यांना कृषी मंत्रालयांना त्यांनी दिलेले आहेत. आता या न्यूजमध्ये आपल्याला डीपली जायचं आहे का तर बिलकुल नाही. पहा, आता अगदीच नवीन बजेट येणार आहे, मग पाहूयात नवीन बजेटमध्ये वगैरे काय तरतूद देतील. नेक्स्ट आहे खालिद इमामला जामीन नामंजूर, दिल्ली दंगल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. आता ही पण बातमी खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर पहा, सुप्रीम कोर्टाचा 1 वर्षाबद्दलचा तिथं स्टे आलेला आहे की 1 वर्षामध्ये यांची सुनावणी किंवा जे चार्जशीट आहे ते दाखल वगैरे करण्यासाठी त्यांना म्हटलेलं आहे. त्यामुळे अद्याप या न्यूजला म्हणजे ही प्रोसेसिंगमध्येच आहे, याबद्दल आपण डिस्कशन वगैरे करू शकणार नाही, त्यामुळे ही पण न्यूज आपण स्किप करूयात. पुढे चला, पुन्हा राजकीय बातम्या आहेत. नेक्स्ट आहे पहा, ऑनलाईन कामांना विरोध, शिक्षक संघटना आक्रमक, राज्यव्यापी बहिष्काराचा इशारा. आता ही बातमी
मागच्या आठवड्यामध्ये द हिंदूला आलेली होती व तिथे एक कोटेशन दिलं होतं, पहा, शिक्षकांना शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या. ओके, आता त्याच धर्तीवर परत ही बातमी आलेली आहे की पहा, सध्या शाळांमध्ये शैक्षणिक कार्यापेक्षा पोर्टल, लिंक्स आणि विविध ॲपवर माहिती भरण्याचं जास्त महत्त्व तिथं देण्यात येत आहे. त्यासोबतच पहा, UDIS शाळा प्रणालीतून पासून ते दैनंदिन पोषण आहार आणि आता विद्या समीक्षा केंद्र अंतर्गत स्मार्ट उपस्थिती चॅटबॉटवर माहिती भरण्याची सक्ती शिक्षकांना असह्य झाली आहे. त्यासोबतच पहा, प्रत्येक शिक्षकाकडे स्मार्टफोन आहेत, मान्य आहे, परंतु त्यांची जी दैनंदिन डाटाची जी खपत आहे किंवा जी लिमिट आहे ना, ती फक्त 2 GB आहे व एवढी माहिती भरल्यानंतर पहा, अगदीच तो डाटा वगैरे तिथं संपणारच आहे. यासोबत जे पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते तेवढी टेक्सावी नाही आहेत. ओके, म्हणजे पूर्वी ट्रॅडिशनल मेथडने शिकवण्याची त्यांची पद्धत होती, त्यामुळे स्मार्टफोन जरी त्यांच्याकडे असला तरी ते शिक्षक टेक्सावी तेवढ्या प्रमाणात नाही आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध होत आहे की बा, आम्हाला जे शिक्षक आहोत आम्हाला विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकू द्या. बाकी तुम्ही ऑनलाईनचं हे करणार आहात ना, मान्य आहे, ते गरजेचं आहे, ऑनलाईन तुम्ही करा, परंतु त्याच्यासाठी एक मग पोस्ट तरी आणून द्या डाटा एंट्री ऑपरेटरची. म्हणजे प्रत्येक शाळेला जर तसं डाटा एंट्री ऑपरेटर वेगळा जर मिळाला ना, तर अगदी शिक्षकांचं काम सुसह्य तिथं नक्की केलं जाऊ शकेल. मग यासाठी पाहूयात सरकार याबद्दल काय भूमिका घेतं. आता आपल्याला याबद्दल म्हणजे अद्याप माहिती नाही आहे, कारण यांचा विरोध तरी नक्कीच होत आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्याच्यानंतर पुढची बातमी, तांदूळ उत्पादनात भारत अव्वल. UPSC 2022चा हा प्रश्न होता, तांदळामध्ये सर्वात पुढे कोण आहे. आता अगदीच चायनाला आपण मागे टाकलेला आहे व आता इंडिया. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, UPSCने याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता अगदी याची आकडेवारी शक्य झालं तर लक्षात ठेवू शकता, अन्यथा नाही तरी पण लक्षात घ्या. भारताने तांदूळ उत्पादनात गतवर्षी चीनला मागे टाकून 1501.84 लाख टनांसह जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. ओके, त्यानंतर आणखीन एक क्रॉपिंग पॅटर्नबद्दल थोडंसं तुम्ही इन्फॉर्मेशन लिहून ठेवू शकता, कारण अतिशय महत्त्वाचं आहे की भारतामध्ये कोणते पीक सगळ्यात जास्त टॉपला पिकवले जातात आणि भारत त्यामध्ये रँकिंग कितवी आहे. ओके, त्याचं एक सेपरेट व्हिडिओ बनवून मी टाकेन, कारण UPSC प्रिलिमला याबद्दल नक्कीच प्रश्न विचारले जातात. ॲग्रिकल्चरबद्दल मी ते व्हिडिओ नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर हे एक मी होमवर्क या पद्धतीने मी स्वतः लक्षात ठेवेन. त्याच्यानंतर निकालानंतर भाजप आक्रमक, बातमी स्किप करू शकता. त्यानंतर मादुरो अमेरिकेच्या न्यायालयात. आता पहा, अगदी त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप वगैरे तिथं होत आहेत. त्यानंतर जे काय म्हणू शकता, एक वर्ल्ड ऑर्डर होती पूर्वी, World War II. ओके, World War II नंतर पहा, प्रत्येक देशांनी एक समज लक्षात ठेवून घेतलं की बा, प्रत्येक नेशन हा सॉव्हरेन आहे. ओके, प्रत्येक राष्ट्र हा सार्वभौम आहे, त्यानुसार त्याला स्वतंत्र तिथं मिळालेलं आहे. त्यामुळे आपण अगदीच दुसऱ्याच्या प्रकरणामध्ये आपण दखल द्यायचं नाही, असं प्रत्येक देशाने तिथं मान्य केलं होतं World War II नंतर पहा. पण आता अमेरिकेने डायरेक्टली दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनाच तिथून उचललेलं आहे. या कारणांमुळे काय होत आहे पहा, वर्ल्ड ऑर्डरमध्ये परत एकदा चेंज येण्याची इथं शक्यता आहे. कारण अगदी तुम्हाला माहिती असेल, चायना पण तैवानवरती माझा अधिकार आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतं. पहा, 2023मध्ये जो बायडन यांचे ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस ना, काँग्रेस म्हणजे USAचं जे काँग्रेस आहे त्यांचे अध्यक्ष तैवानला गेले होते, म्हणजे व्हिजिटला गेले होते ते. तर त्यावेळेस झालं काय की लगेच चायनाने त्यांचे जे काय म्हणू शकता एरोप्लेन्स वगैरे आहेत ते हवाई हल्ले करण्यासारखं त्यांनी तैवानवरती गिरक्या घात होते. त्यामुळे अगदीच पहा, टेन्शन निर्माण झालेलं होतं USA वर्सेस चायना. मग आता अगदीच पहा, USAने काय केलेलं आहे, जे World War II नंतर जे झालेलं होतं त्याला यांनी मोडीत काढलेलं आहे. मग आता प्रश्न असा आहे पहा की यानंतर वर्ल्ड ऑर्डरला रोखणार कोण आता. ओके, चायनाने जर तैवानवरती हल्ला केला किंवा तैवानला काबीज केलं तर मग हा नक्कीच प्रश्नचिन्ह आहे पहा. व अगदी जसं रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे पहा, अगदी रशिया पण नक्कीच करू शकेल ना, युक्रेनच्या अध्यक्षांना तो पण घेऊन जाऊ शकेल. मग हे थोडंसं वर्ल्ड ऑर्डरला इथं चॅलेंज आता नक्कीच निर्माण झालेलं आहे पहा. त्यानंतर इराणचं पण तसंच आहे. लास्ट मंथमध्ये तुम्हाला माहिती असेल, मे 2025 यामध्ये अमेरिकेने डायरेक्टली इराणवरती आक्रमण केलेलं होतं. मग ते तसंच कदाचित आणखीन पण जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न तिथे केला जाऊ शकतो, कारण World War II नंतर हे सर्व थांबलेलं होतं. सार्वभौम राष्ट्र ही आपण सर्वांना मान्यता दिलेली होती, पण आता परत ही काय झालेलं आहे पहा, USAमुळे हे सर्व वर्ल्ड ऑर्डर जी होती ती आता चेंज होण्याच्या मार्गावर आहे व चायनाला आता नक्कीच इथं बळ मिळण्याचा प्रयत्न आहे किंवा एक बळ मिळू शकतं इथं तैवानवरती आक्रमण करण्याचं. ओके, थोडंसं आता इंटरनॅशनल रिलेशनचे पॉईंट इथं वाढणार आहेत. पाहूयात पुढे कशा पद्धतीने आता जे जग आहेत किंवा जगातील जे वर्ल्ड ऑर्डर आहे ते कशा पद्धतीने चेंज होईल. ओके, आत्ताच तुम्ही स्लिप लूज करू नका, पण ज्यावेळेस याबद्दलची बातमी येईल ना त्यावेळेस मी नक्की घेणार आहे, काळजी नका करू. त्याच्यानंतर इथे आपल्यासाठी गरजेचं आहे का, दुसरी नाही न्यूज. नेक्स्ट आहे स्वदेशी समुद्र प्रतापचे लोकार्पण. आता समुद्र प्रताप काय आहे, तर समुद्र प्रताप ही भारतीय तटरक्षक दलाची पहिली देशी बनावटीची प्रदूषक नियंत्रक नौका आहे. प्रदूषण नियंत्रक
नौका. कारण पहा, तुम्हाला माहिती असेल यावर्षी म्हणजे 2025मध्ये बहुतांश घटना घडलेल्या आहेत पोल्युशनच्या. या कारणानिमित्त आता भारत सरकारने काय केलं आहे पहा, जे तटरक्षक दल आहे भारताचं, त्याला समुद्र प्रताप ही नवीन नौका गिफ्ट दिलेली आहे किंवा एक नौका तिथं लॉन्च करण्यात आले, जिचं काम असेल प्रदूषण नियंत्रण करणार आहे. ते म्हणजे जे समुद्रामधील जे प्रदूषण होतं त्याला नियंत्रकाचं काम कोण करणार आहे, तर समुद्र प्रताप ही नौका करणार आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. UPSC किंवा MPSC सर्व्हिसला पण हा प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. खास करून UPSC CAPFला असे प्रश्न बिलकुल विचारले जातात. डन. त्याच्यानंतर पुढे चला, येथे संपूर्ण राजकीय बातम्या स्किप करू शकता. नेक्स्ट आहे पायाभूत सुविधांच्या नियोजनाची सुसूत्रता. यासाठी PM गतिशक्ती ही योजना आणलेली आहे पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 13, 2021. हा पॉईंट लक्षात ठेवा, PM गतिशक्ती योजना. आता ही गतिशक्ती योजना काय आहे, तर यामध्ये 7 मिनिस्ट्रीचं त्यांनी एकत्रीकरण केलेलं आहे. ओके. बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय येतात पहा, रोड, रस्ते, ओके, त्याच्यानंतर एअरवेज, बरोबर आहे. मग हे जे दळणवळणाच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या एकत्रित करण्यासाठी यांनी PM गतिशक्ती ही योजना त्यांनी लॉन्च केलेली आहे. ओके. याच्यापूर्वी पहा 2015मध्ये त्यांनी आल्यानंतर एक पोर्टल लॉन्च केलं होतं. त्या पोर्टलचं नाव आहे पहा, कुठे गेलं तो पोर्टल, एकच मिनिट द्या. हां, हे पहा, प्रगती पोर्टल त्यांनी 2015मध्ये लॉन्च केलं होतं. प्रगती पोर्टलचं ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजेच काय आहे, PM गतिशक्ती योजना आहे. UPSCने यावरती प्रश्न विचारून झालेले आहेत. ओके. डिसइन्व्हेस्टमेंट. आता पहा, एखादी कंपनी आहे किंवा अगदीच जर मला एखादी कंपनी स्थापित करायची आहे असं आपण कन्सिडर करूयात. ओके. मला A ही कंपनी प्रस्थापित करायची आहे. मग मी पहिल्यांदा कुठे जाणार, मला ज्या जिल्ह्यामध्ये ती कंपनी स्थापित करायची आहे मी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन परमिशनसाठी तिथं थांबणार. ओके. मग मला पहिल्याच दिवशी परमिशन मिळणार आहे का, तर बिलकुल नाही. कागदपत्रांची पूर्तता वगैरे करण्यासाठी पहा त्यांनी 1 दिवस 2 दिवस असं करत करत पहा 1 महिना, त्यानंतर 4 महिने किंवा 6 महिने पण जाऊ शकतात. मला कंपनी तर स्थापन करायची आहे, पण मला जर तिथं 6 महिने जर वेळ लागत असेल तर मी कंपनी स्थापन करण्याची इच्छा माझ्यामध्ये राहील का, तर बिलकुल राहणार नाही. मग मी काय करेल, जाऊ दे कंपनी आपण इथं स्थापित करायची आवश्यकता नाही, म्हणून मी काय करेल, जर माझ्याजवळ जास्तच पैसे असतील तर मी दुसऱ्या देशामध्ये जाऊन कंपनी प्रस्थापित करू शकतो किंवा त्याच डिस्ट्रिक्टमध्ये नाही परंतु दुसऱ्या राज्यामध्ये तरी प्रस्थापित करू शकतो. मग असं होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहा, जेव्हा सत्तेत आले होते 2014मध्ये त्यावेळेसच त्यांनी प्रगती पोर्टल लॉन्च केलं होतं. प्रगती पोर्टल लॉन्च केल्यानंतर पहा त्यांनी अगदीच त्यांच्या अधिपत्याखाली म्हणजे जे DMs असतील म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हाधिकारी कार्यालय, कारण जिथं कंपनी प्रस्थापित करायची आहे किंवा एखादा जर उद्योगधंदा तिथं जर स्थापित करायचा असेल तर जे जिल्हाधिकारी कार्यालयामधून जी परमिशन वगैरे मिळणार आहे किंवा राज्य सरकारची परमिशन घ्यायची असेल किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या केंद्रीय मंत्रालयामधून एखादी परमिशन जर घ्यायची असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या ऑफिसला वगैरे जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्टली काय करायचं आहे, प्रगती पोर्टलवरती तुमची कंपनीचं नाव वगैरे टाकायचं आहे, मला हे प्रस्थापित करायचं आहे व मला एवढं माझं टर्नओव्हर वगैरे असेल व मला याची परमिशन पाहिजे असं तुम्ही फक्त लिहून तिथं द्यायचं आहे. म्हणजे अगदी ती प्रोसिजर तुम्ही फॉलो करायचं प्रगती पोर्टलवर जाऊन. मग तुम्हाला काय होणार पहा, अगदीच विदिन अ मंथ तुम्हाला ती परमिशन वगैरे ग्रँट केली जायची. ओके. मग त्यासाठीच हे प्रगती पोर्टल आलं. मग याचंच ॲडव्हान्स व्हर्जन म्हणून 2021मध्ये त्यांनी काय केली की पहा PM गतिशक्ती योजना आणली. PM गतिशक्ती योजना म्हणजेच काय, तर अगदी पहा एखादी कंपनी प्रस्थापित करायची आहे, कंपनी नाही तर आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे, जसं की रस्ते. ओके. आता रस्ता डेव्हलप जर करायचा म्हटलं किंवा आता तुम्ही शक्तिपीठ महामार्ग, बरोबर, शक्तिपीठ महामार्ग जर डेव्हलप करायचा असेल मला, तर मी काय मदत घेतलेली आहे, कोणाची मदत घेतली, तर PPP मॉडेल. PPP मॉडेल म्हणजेच काय, एकदम पब्लिक सेक्टरचा पण त्यामध्ये पैसा आहे, प्रायव्हेट सेक्टरचा पण पैसा आहे व या दोघांचा मिळून काय केला आपण PPP पार्टनरशिप म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिप, यामधून हा शक्तिपीठ महामार्गावर पण उभा करण्याचं एक स्वप्न पाहिलं, बरोबर आहे. मग हे रस्ता जर निर्माण करायचा असेल तर मला काय करावं लागेल, पहिल्यांदा जमिनी अधिग्रहित करावे लागतील, बरोबर आहे. मग जमीन अधिग्रहण जर करायचं म्हटलं तर केंद्र सरकारची मदत लागेल तिथे. मग यासाठी मी काय करेल पहा, जे जिल्हाधिकारी आहे त्या जिल्ह्यामधून जिथून हा रस्ता जाणार आहे त्यांना मी पहिल्यांदा संपर्क करेल महसूल विभागातर्फे किंवा मला इथून एवढ्या जणांच्या जमिनी अधिग्रहित करायच्या आहेत तर मला प्लीज परमिशन द्या. मग यासाठी प्रत्येकाची तिथं जमीन वगैरे चौकशी केली जाईल व तिथून परमिशन मिळेल. पण ती जर परमिशन मिळाली नाही तर मग यासाठीच पहा हा PM गतिशक्ती ही योजना लॉन्च करण्यात आलेली आहे. जेणेकरून पहा विदिन अ मंथ तुम्हाला काय होईल, जर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं असेल किंवा अगदी रेल्वेचं पण जाळं जर निर्माण करायचं असेल तर तुम्हाला काय तिथं डायरेक्टली
लवकरात लवकर परमिशन देण्यासाठीच हे PM गतिशक्ती योजना आहे पहा. ओके, बाकी यांचं पण पोर्टल आहे, प्रगती पोर्टल सारखंच यांचं पण पोर्टल आहे. फक्त एवढंच लक्षात घ्या की प्रगती पोर्टलचं ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजेच काय आहे, PM गतिशक्ती योजना. त्याच्यानंतर UPSC आणखीन एक प्रश्न इथून विचारला जातो की ही मिनिस्ट्री कोणतं आहे, मंत्रालय यांचं कोणतं आहे, तर कॉमर्स मिनिस्ट्री आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत PM गतिशक्ती योजना येते व याचं टार्गेट इयर होतं पहा 2025 पर्यंत होतं. ओके, मग आता या वर्षीचं बजेट येऊ द्यात. या वर्षीच्या बजेटमध्ये PM गतिशक्ती योजनेला जर त्यांनी पैसे अलोकेट केले असतील तर परत यांचं टार्गेट त्यांनी वाढवतील, अन्यथा याचं टार्गेट लास्ट इयरला संपलेलं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा संपादकीय. आणखी एक पाकिस्तान. बांगलादेशात जबाबदार, स्थितप्रज्ञ आणि व्यावहारिक अलिप्त धोरण राबवण्याची सवय आपल्यालाही आतापासून करून घ्यावी लागेल. आता हा लेख जो बेसिकली आलेला आहे, खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांच्या घोषणेबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. मान्य आहे पहा, त्यांची आयडिओलॉजी अगदीच त्यांच्या मम्मीसारखी जर असेल किंवा त्यांची आई खालिदा झिया यांची जर तुम्ही आयडिओलॉजी पाहिलात तर प्रो चायना, त्यानंतर प्रो पाकिस्तान त्यांची आयडिओलॉजी होती. बाकी शेख हसीना यांची आयडिओलॉजी प्रो इंडिया अशा पद्धतीने राहिलेली आहे. ओके, मग आता अगदीच त्यांनी डायरेक्टली जाहीर केलेलं आहे की आपण पाकिस्तान किंवा चायना वगैरे असं नाही, किंवा अगदीच दिल्लीसाठी तर आम्ही धार्जिन नाहीच, असं त्या पद्धतीने त्यांनी काल एक त्यांनी योजना त्यांची जाहीर केलेली आहे. पण पहा, अगदी त्यांना इलेक्शन लढू देत. फेब्रुवारी 12ला त्यांचं म्हणजे इलेक्शन आहे. मग पाहूयात कशा पद्धतीने यांची आयडिओलॉजी वगैरे पुढे सरकेल. मग त्यानुसार इंटरनॅशनल रिलेशन आपण पाहणार आहोत. कारण पहा, एका दिवसांमध्येच इंटरनॅशनल रिलेशनमध्ये काहीही होऊ शकतं. अगदी त्याच दृष्टीवरून आहे. व जे भारतीय डिप्लोमॅट आहेत त्यांनी तिथं जर त्या पद्धतीने वर्किंग केले तर नक्कीच हा आर्टिकल आज जो आपण रीड केलेला आहे ना, तो उद्यासाठी काही कामाचा पण नसेल, हा पूर्ण शिळा होऊन जाईल. त्यामुळे फक्त लक्षात ठेवूयात. आता हे पॉईंट्स मला माहिती आहेत. ज्यावेळेस इंटरनॅशनल रिलेशन मी शिकवेन ना, त्यावेळेस हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, त्यामुळे आजच घडीला तुम्ही झोप उडवून घेऊ नका. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. महानगरपालिकांबद्दल आता लोकांकडूनच आशा. आता अगदीच याचं पण तसंच राहिलेलं आहे पहा. एकतर निवडणुकाबद्दल आपल्याला जास्त डीपमध्ये आपण जाऊ शकणार नाही, कारण त्याबद्दल प्रश्न येणार नाही. त्यामुळे तिथला पार्ट आपण स्किप केलेला आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्राची लोकसंख्या तिथं वाढत आहे. शहरीकरण महाराष्ट्राचं जास्त होत आहे असं इथं बेसिकली आकडेवारी दिलेली आहे. हे मान्य आहे. परंतु पहा, पुढल्याच वर्षी लगेच काय आहे, 2027ला सेन्सस आहे. मग सेन्ससची आकडेवारी उद्यात नाही, याबद्दल तुम्ही लगेच चिंताजनक वगैरे नका हो. व अगदी तुमची मेन्स परीक्षा पहा 6 महिन्यानंतर आहे. त्यामुळे ही पण आकडेवारी आपल्यासाठी फारशी महत्त्वाची नाही आहे. ओके, स्किप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाचे धोरण पुढले पाऊल ठरेल, प्रश्नचिन्ह आहे बेसिकली. तर पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन उद्योग धोरण जाहीर केलं व त्या धोरणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आता उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभाग असं त्यांनी नावच बदल केलं उद्योग धोरणाचं. आता सेवा विभाग काय केलं तर पहा, अगदी GST तुम्ही भरताना GSTमध्ये काय गुड्स प्लस सर्व्हिस टॅक्सेस आहेत, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. आता अगदीच जर तुम्ही एखादी क्लास जर घेणार असाल तर त्यावरती काय लागतं, सर्व्हिस टॅक्स लागतं. मग त्याबद्दलच त्यांनी म्हटलेत की आपण आता काय करूयात, थोडंसं एनलार्ज करूयात, जेणेकरून आपला टॅक्स पण तिथं जास्त गोळा होईल व आपली गुंतवणूक पण जास्त होईल. म्हणजेच पहा, आता अगदी एकच मिनिट द्या, याला क्लीन करू द्यात. हां, तर पहा, हा आपला प्यारा भारत आहे व आज घडीला जर तुम्ही पाहिलं जास्तीत जास्त कॉल सेंटर बेंगळुरू इकडे आहेत. पण आता अगदीच महाराष्ट्रामध्ये पण कॉल सेंटरची संख्या वाढत आहे, जसं की पुणे. मग पहा, पुण्यामध्ये एखादी कॉल सेंटर आहे जी की अमेरिकेचं आहे. अमेरिकेचं कॉल सेंटर कुठं आहे पहा, पुणेमध्ये ते स्थित आहे. बरोबर. मग पुणे येथे कॉल सेंटर स्थित झालं तर काय होणार आहे, अमेरिकेतून गुंतवणूक इथं येईलच ना. मग तेच कारण आहे की आपण सर्व्हिस सेक्टरला, म्हणजे पुणे बेस्ड जे कॉल सेंटर आहे त्याला आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये घेतलं. ओके, याला जर आपण सर्व्हिस सेक्टर म्हटलं तर USA जी गुंतवणूक पुण्याच्या कॉल सेंटरवर लागलेली आहे त्याला आपण FDIमध्ये तिथं नक्कीच म्हणू शकतो की आमच्या महाराष्ट्रामध्ये FDI आली, जेणेकरून काय होईल पहा, महाराष्ट्राची आकडेवारी आता आणखीन इथं जास्त वाढण्याचा प्रयत्न होईल. ओके, पूर्वी काय करायचं, फक्त आपण उद्योगधंद्यांना तिथं घेण्याचं. पूर्वी सर्व्हिस सेक्टरला आपण त्यामध्ये इन्क्लूड करत नव्हतो, आता सर्व्हिस सेक्टरला आपण यामध्ये इन्क्लूड करत आहोत, जेणेकरून पहा आपली आकडेवारी नक्कीच वाढेल. आता याबद्दल काही चुकीचं आहे का, तर बिलकुल नाही. त्यामुळे पहा, आता या न्यूजमधून बालकी खाल निकालणं या पद्धतीने काही करण्याची वगैरे आवश्यकता नाही. जर जास्तच डीपमध्ये गेलात तर ते आपल्यासाठीच धोकादायक असणार आहे, त्यामुळे तुम्ही स्किप करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता. आणि शेवटची बातमी आहे पहा, आणखी शुल्कवाढीच्या ट्रम्प यांच्या धमकीने बाजारात घसरण. ही बातमी द हिंदूमध्ये आलेली आहे. तर चला आपण द हिंदूकडे जाऊयात. वाजीरामची ॲड आहे. त्यानंतर पहा पुढे, ट्रम्प असर्ट्स इंडिया कट रशियन ऑइल टू प्लीज हिम. ओके, मला म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी हे व्यक्तिमत्व चांगले आहेत, पण मला खुश करण्यासाठी त्यांनी रशियाकडून ऑइल जे इम्पोर्ट करत आहेत त्याला थोडंसं कट करावं, असं त्यांचं मत आहे. पण तुम्ही कालचं द हिंदू आठवू शकता, त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की नोव्हेंबर महिन्यामध्ये परत आपण काय केलं आहे,
मॅसिवली रशियाकडून आपण ऑइल इम्पोर्ट केलेलंच आहे. ओके, मग आता पाहूयात डोनाल्ड ट्रम्प आणि भारत किंवा USA आणि भारत यांचे रिलेशन पुढे कशा पद्धतीने जातील. आता अगदीच लास्ट मंथमध्ये तर न्यूज आलेली होती की भारत आणि अमेरिका या दोघांचे टॅरिफ जे संबंध आहेत ते अगदी सुधारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत. पॉझिटिव्हली न्यूज होती ती. पण कालचं डोनाल्ड ट्रम्प यांचं जर व्यक्तिमत्व पाहिलं तर परत एकदा त्यांनी आपल्यावरती टॅरिफ लावण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आता पाहूयात याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही पहा की त्यांनी टॅरिफ लावतील किंवा नाही. ओके, ठीक आहे, जसं जसं पुढे जाईल तसं आपण याबद्दल चर्चा नक्कीच करत राहूयात. नेक्स्ट आहे सुप्रीम कोर्ट डिनाईज बेल. ही पण बातमी आपण पाहिलेली आहे, स्किप करू शकता. पुढे चला. नेक्स्ट आहे NGT नोटीस टू सेंटर उत्तर प्रदेश ओव्हर व्हायोलेशन नियर ताजमहल. ताजमहलच्या जवळपास अगदीच पहा पोल्युशन तिथं जास्त होत आहे. त्यानंतर जी झाडं आहेत ती कट करण्यात येत आहेत. मग यामुळे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने नोटीस जाहीर केली आहे व नेक्स्ट तारीख आहे 12 मार्च रोजी याची सुनावणी असेल. मग 12 मार्चपर्यंत आता भरपूर वेळ आहे, तोपर्यंत नक्कीच याबद्दल चर्चा नकात करू. किंवा जरी आर्टिकल आला तर त्यामधील NGT म्हणजे काय, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वगैरे याबद्दल चर्चा करण्यात येईल. त्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करूयात पहा, कारण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टमधून त्यांना परमिशन आहे. ओके, व NGTबद्दल आपण याच्यापूर्वी पण आय थिंक चर्चा केलेलीच आहे नक्की. ओके, त्यामुळे ही पण बातमी आपण स्किप करू शकतो. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची न्यूज पहा. संस्मरण दर्पणकारांचे 6 जानेवारी आज पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 6 जानेवारी 1812 हा पॉईंट लक्षात ठेवा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. समाजसुधारकांमध्ये याबद्दल प्रश्न नक्की विचारले जातात पहा. ओके, त्यानंतर शांती बिल पहा. नुकतंच पार्लिमेंटचं विंटर सेशन झालं. त्या विंटर सेशनमध्ये आपल्याला 2 कायदे महत्त्वाचे तिथे मांडण्यात आलेले आहेत. पहिलं कायदा होता पहा, पहिलं बिल होतं VBG रामजीबद्दलचं आणि नेक्स्ट बिल होतं शांती बिल. ओके, आता शांती बिलला पण म्हणजे क्लिअरन्स मिळालेला आहे. ओके, पण अद्याप याचं विधेयक कायदा व्हायचा आहे. पण शांती बिल हे काय आहे नेमकं हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. व पहा, अगदी VBG रामजीला पण ज्या पद्धतीने विरोध होत होता अगदी त्याच पद्धतीने शांती बिलला पण विरोध झालेला आहे. तर हे बिल बेसिकली काय आहे ते थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात नक्कीच. तर सर्वांना माहिती आहे न्यूक्लिअर प्रोग्राम. भारत देशाचा जर न्यूक्लिअर प्रोग्राम पाहिलं तर अगदी जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून आहे ते, बरोबर. मग भारत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1956मध्ये ॲटॉमिक एनर्जी याच्याबद्दल त्यांनी पॉलिसी मांडली पहा. ओके, व त्यानुसार न्यूक्लिअर प्रोग्रामला त्यांची सुरुवात झाली किंवा भारत देशामध्ये न्यूक्लिअर प्रोग्रामला 1956 पासून सुरुवात झाली व त्याला रेग्युलेट करण्यासाठी ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट 1962 त्यांनी मांडला. 1962 त्यांनी मांडला पहा. ॲक्ट आहे ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट, रेग्युलेट करण्यासाठी न्यूक्लिअर पॉवरला किंवा जे न्यूक्लिअर प्रोग्राम आहे त्याला रेग्युलेट करण्यासाठी त्यांनी 1962ला कायदा केला, ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट 1962. व पहा, आपल्याकडे जे न्यूक्लिअर प्रोग्राम आहे ते कधीपासून चालू आहे तर 1956 पासून. मग 1956 पासून आजपर्यंत, ओके, 1956 टू 2025 आजपर्यंत जे ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम आहे किंवा जे न्यूक्लिअर प्रोग्राम आहे ते कोणाच्या हातात आहे, फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या हातात आहे. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मध्ये पण जर तुम्ही पाहिलात ना, एकच मिनिट द्या, तर हे बेसिकली PMOच्या अंतर्गत येतं, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत हे सर्व काही चालतात. आपल्याकडे दुसऱ्या गोष्टींसाठी मंत्रालय बिलकुल आहेत, जसं की पेट्रोलसाठी पहा पेट्रोलियम मिनिस्ट्री आहे, पण किंवा वाणिज्यासाठी वाणिज्य मंत्रालय आहे. पण आपल्याकडे न्यूक्लिअर एनर्जी किंवा इस्रोसाठी एक स्पेसिफिक मंत्रालय नाही, तर ते डायरेक्टली PMOच्या अंडर आहे. ओके, मग 1956 ते 2025 या दरम्यान जे संपूर्ण न्यूक्लिअर प्रोग्राम होतं भारत देशाचं ते अगदीच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा पब्लिक सेक्टरकडे ते लॉकड होतं. ओके, त्याची जी लायसन्सिंग होती त्यामध्ये फक्त एकच गोष्ट होती, म्हणजे ते फक्त एकाच व्यक्तीकडे होतं. ते प्लेयरचं नाव काय आहे पहा, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, NPCIL याच्याकडेच सर्व त्याचे अधिकार होते. NPCIL न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ओके, यांच्या अंतर्गतच संपूर्ण जे आज घडीला जर तुम्ही पाहिलात आपल्या देशामध्ये पहा जवळपास किती आहेत, 25 न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत आणि 7 पॉवर प्लांट्स आहेत आणि 21 प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्स आहेत. ओके, एवढी जी संख्या आहे ती फक्त कोणाला रिपोर्ट करायची, पूर्वी NPCILला रिपोर्ट करायची. ओके, मग हे अशा पद्धतीने आपण फक्त 1956 ते 2025 पर्यंत हे सर्व काही चालत होतं. मग नुकतंच केंद्र सरकारला आठवलं पहा की आपण जे NPCIL आहे ना याला किंवा जे ॲटॉमिक एनर्जीचं जे प्रोग्राम आहे आपलं 1956चं त्याला आपण काय करूयात, सर्वांसाठी ओपन करूयात. यामध्ये अगदीच प्रायव्हेट सेक्टर पण येईल, त्यानंतर फॉरेन सेक्टरला पण आपण यामध्ये काय करूयात, इन्क्लूड करून घेऊयात. यासाठीच त्यांनी काय म्हटले पहा की आता आपण शांती बिल मांडूयात. ओके, मग हेच आहे बेसिकली शांती बिल.
ओके, जे न्यूक्लिअर पॉवर जे सेक्टर होतं आपलं किंवा न्यूक्लिअर प्रोग्राम जे सेक्टर होतं पूर्वीचं ते अगदीच पब्लिक सेक्टर होतं किंवा गव्हर्नमेंट ओन्ड होतं, त्यामध्ये प्रायव्हेटची ओनरशिप वगैरे तिथं मान्य नव्हती. आता आपण काय केलं आहे, ते सर्वांसाठी खुलं केलेलं आहे. ओके, मग आता ते सर्वांसाठी खुलं झाल्यानंतर अगदी चॅलेंजेस तिथं निर्माण होतील आणि आपल्याला तिथून फायदा पण नक्कीच होणार आहे. तर पहा आता तुम्ही, आता इथे पहा आकडेवारी दिलेली आहे व आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आकडेवारी कुठे गेली ती आकडेवारी. हां, तर पहा सध्याला 25 न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत, 7 पॉवर प्लॅन्ट आहेत आणि 21 हेवी प्रेशराइज्ड जे वॉटर रिॲक्टर्स आहेत ते आपल्या देशामध्ये आहेत. बरोबर. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल तर आज आपण जे भारत देश आहे यामध्ये जे युरेनियम आहे, म्हणजे न्यूक्लिअर प्लॅन्ट जर आपल्याला चालवायचा असेल तर आपल्याला काय लागतं, युरेनियम लागतं. पहा, पण युरेनियम आपल्या देशामध्ये सापडतं का किंवा आपण युरेनियममध्ये पूर्णतः आत्मनिर्भर आहोत का, तर बिलकुल नाही. मग आपण कशापासून एनर्जी वगैरे किंवा न्यूक्लिअर प्रोग्राम आपण रन कसं करतो, तर आपण ते प्रोग्राम रन करतो पहा तर थोरियमपासून. थोरियमपासून पहा न्यूक्लिअर प्रोग्राम आपण रन करतो आपल्या देशामध्ये. व हे थोरियमला रन करण्यासाठी आपल्याला काय हेवी वॉटर लागतं. पहा, हेवी वॉटर तिथे रिॲक्टर्स आहेत, यापासूनच आपण न्यूक्लिअर प्रोग्राम रन करतो. मग आपल्याला अगदीच पहा हे थोडंसं खर्चिक आहे पण आपण काय केलं, त्यामध्ये निपुणता प्राप्त केलेली आहे. कारण 1956 पासून यामध्ये आपण प्रयत्नशील आहोत ना. 1956 ते 2025 पर्यंत पहा आपण थोरियमला अगदी चांगल्या पद्धतीने न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणून तिथं मान्यता किंवा म्हणजे आपण त्याचा उपयोग केलेला आहे. पहा, पण आता जर आपण दुसऱ्या देशांसाठी पण न्यूक्लिअर प्रोग्राम जर ओपन केलं तर काय होणार आहे, आपण पहा दुसऱ्यांना जसं की USA आहे, फ्रान्स आहे, जपान आहे, यांच्याकडून पण आपण काय युरेनियम वगैरे विकत घेऊ शकतो किंवा म्हणजे देवाणघेवाण आपण तिथून चालू शकतो. आज घडीला फक्त आपण न्यूक्लिअर जे डील्स आहेत ते फक्त एका व्यक्तीसोबत करतो, तो म्हणजे रशिया. ओके, रशियासोबतच आपले न्यूक्लिअरचे डील्स वगैरे साईन होऊ शकतात, बाकी दुसऱ्या कोणासाठी हे परमिसेबल नाही आहे. पण आता शांती बिल आल्यानंतर काय होणार आहे, हे सगळ्यांसाठी ओपन होईल. जसं USA आहे, फ्रान्स आहे, जपान आहे. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल पहा लास्ट इयरला डोनाल्ड ट्रम्पकडे नरेंद्र मोदी जाऊन एक सिग्नेचर करून आले होते पहा न्यूक्लिअरबद्दलचं. तर त्याचं नेमकं कारणच ते होतं. ओके, इथे आल्यानंतर अगदीच जे विरोधक होते त्यांनी तेच म्हणत होते की बा जे मनमोहन सिंग यांनी 2010 केलं नाही ते तुम्ही तिथं साईन का करून आलात. ओके, न्यूक्लिअर रिॲक्टरची किंवा न्यूक्लिअर एनर्जीबद्दलचं तुम्ही तसं तिथं साईन का करून आलात. तर पहा अगदी त्याची पण काही कारणं आहेत. व अगदीच मी म्हटलं ना, जे इंटरनॅशनल रिलेशन आपलं 1955-56 होतं ते आज घडीला आहे का, तर बिलकुल नाही. परिस्थितीनुसार किंवा निसर्गाचा एक नियम आहे चेंज. ओके, अगदी तसं आपल्याला पण बदलणं गरजेचं आहे, कारण काळाची गरज असते बदल. ओके, अगदी त्या पद्धतीवर पहा आपण 1956 ते 2025 पर्यंत काहीच शेअरमध्ये चेंज केलं नव्हता, पण आता ती काळाची गरज ठरलेली आहे. मग आता शांती बिल आल्यानंतर यामध्ये आता चेंजेस काय होणार आहेत, तर अगदीच पहा 1983ला एक बॉडी बनलेली होती. हा बिलकुल UPSCला प्रश्न विचारला जाऊ शकेल. पहा एकच मिनिट याला क्लीन करतो मी. पहा 1983ला एक बॉडी बनलेली आहे आपल्या देशामध्ये. त्या बॉडीचं नाव आहे द ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बॉडी. ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बॉडी ही 1983 पासून काम करते. ओके, याबद्दल म्हणजे जर सांगायचं म्हटलं तर फक्त हे रेग्युलेट करणारी बॉडी आहे. कोणाला, न्यूक्लिअर प्लॅन्ट्सना. ओके, व याच्यापूर्वी न्यूक्लिअर प्लॅन्ट कोणाच्या मालकीचे होते, फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. त्यामुळे या बॉडीकडे जास्त काही नाही. ही बॉडी रिलॅक्स पद्धतीने काम करायची पूर्वी, पण आता या बॉडीवरती काय ओझं वाढणार आहे. मग यासाठीच या बॉडीला काय केलेलं आहे, पॉवर थोडीशी देण्यात आली आहे. व या बॉडीची पॉवर म्हणजेच काय, आता स्टॅट्युटरी बॉडी झालेली आहे ही. ओके, स्टॅट्युटरी बॉडी UPSC प्रश्न विचारू शकते किंवा UPSC असं म्हणू शकते AERB जी बॉडी आहे, ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड, ही जी बॉडी आहे ती कॉन्स्टिट्युशनल आहे का, तर बिलकुल नाही. मग कशी बॉडी आहे, ती स्टॅट्युटरी आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नीती आयोग कसे बॉडी आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे की कॉन्स्टिट्युशनल आहे की एक्झिक्युटिव्ह आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की देऊ शकता. पहा, व त्याचसोबत पहा AERBची पॉवर वाढवण्यात आली, जसं की स्टॅट्युटरी बॉडी करण्यात आली. यासोबतच त्यांनी काय केलं आहे, ही जी बॉडी असेल ना ती फक्त कोणाला ॲन्सरेबल असेल, तर फक्त पार्लमेंट ऑफ इंडिया. ओके, तर फक्त पार्लमेंट ऑफ इंडियाला ती ॲन्सरेबल असेल. यासोबतच आणखीन यामध्ये शांती विधेयक जे मांडण्यात आलेलं आहे, यामध्ये आणखीन एक पॉईंट तिथं देण्यात आला आहे. सेक्शन कुठे गेला, सेक्शन 39. हां, सेक्शन 39नुसार ना यांनी काय म्हटलं की नाही, आम्ही RTIचं इथं इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही. म्हणजे RTI ॲक्ट 2005 जो आहे यानुसार इथं इन्फॉर्मेशन वगैरे ही AERB बॉडी देऊ शकत नाही. म्हणजे पहा आता इथं काय झालं, अगदीच डायरेक्टली ब्लँकेट बॅन करण्यात आलेला आहे. इथे AERB आहे, मग AERB हे अशा पद्धतीने हे ब्लँकेट आहे असं समजा, व खाली रेग्युलेटरी बॉडी आहे, व वरून जे येणारं RTIचे ॲप्लिकेशन आहेत ना त्याला तिथं बॅन करण्यात आलेलं आहे. RTIचं ॲप्लिकेशन तुम्ही इथं लागू शकत नाही. तिथे इन्फॉर्मेशन कोणालाही देणार नाही AERB. जे काही आहे ते फक्त पार्लमेंटला ते ॲन्सरेबल असेल. ओके, तर अशा पद्धतीने हे शांती विधेयक आहे. मग आता विरोधकांचं मत काय आहे पहा.
तुम्ही आपल्या देशामध्ये काय करत आहात, न्यूक्लिअर पॉवर जी आहे किंवा न्यूक्लिअर एनर्जी जे सेक्टर आहे ते सर्वांसाठी खुलं करत आहात ना, ते चांगली गोष्ट आहे. याबद्दल काही म्हणजे हे शक नाही आहे. तुम्ही चांगली गोष्ट करत आहात. पण प्रॉब्लेम असा आहे पहा, प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही एंट्री देत आहात, त्यानंतर फॉरेन सेक्टरला पण तुम्ही एंट्री देत आहात. मग असं असताना RTI ॲप्लिकेशनला तुम्ही एंट्री का देत नाहीत? ओके, कारण प्रायव्हेट सेक्टरचा जो व्यक्ती आहे त्याला तर डिफेन्स सेक्टरचं समजणार आहे ना, त्यानंतर भारत देशाच्या सिक्युरिटीची सगळी गोष्टी त्यांना समजणार आहेत. मग RTI ॲप्लिकेशन टाकल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी का समजू नये, असा तिथं सर्वांचा तिथं बेसिकली विरोधकांचा वगैरे प्रश्न येत आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी म्हटलेला आहे पहा, की भोपाल गॅस ट्रॅजेडी झाली आपल्या देशामध्ये. ओके, ती कंपनी कुठून आलेली होती पहा, USAची होती. मग आज घडीला न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टर्स जर तुम्ही पाहिला तर ते अतिशय जास्त पटीने त्याच्यापेक्षा जास्त घातक असू शकतात. जसं तुम्हाला माहिती असेल जापानची हालत वगैरे काय झालेली होती, म्हणजे न्यूक्लिअर ॲक्सिडेंट झाल्यानंतर. मग अशा रिॲक्टर्सचे जर ॲक्सिडेंट वगैरे जर झाला तर त्याला रेग्युलेटर कोण करणार आहे किंवा त्याला अकाउंटेबल कोण असेल मग? ओके, पहा अकाउंटेबिलिटीचा इथं प्रश्न निर्माण होत आहे. याच्यापूर्वी काय व्हायचं तर EERB जी बॉडी होती ती अगदी शासकीय संस्था किंवा जे न्यूक्लिअर रिॲक्टर्स किंवा जे न्यूक्लिअर प्रोग्राम होतं ते फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं होतं. त्यामुळे आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला तिथं अगदीच अकाउंटेबल तिथं धरत होतो. पण आज घडीला काय होणार आहे, यामुळे पहा अकाउंटेबिलिटीचा तिथं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. व अकाउंटेबिलिटीचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला व भोपाल गॅस ट्रॅजेडी सारख्या जर घटना आणखीन जर भविष्यात झाल्या तर अकाउंटेबल कोण होणार आहे? व अगदीच पहा RTI नुसार पण तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन वगैरे देणार नाही. मग हे सगळं तुम्ही गुपितमध्येच करणार आहात ना. मग हे थोडंसं विरोधक त्याला काय करत आहेत पहा, चॅलेंज देत आहेत किंवा म्हणजे हे विरोधकांचा आवाज तिथून बेसिकली ह्याच पॉईंटला उठत आहे किंवा तुम्ही असं करू शकत नाही. व जरी केला तरी सगळ्यांना सांगा की बाबा इथं आम्ही कंपनी स्थापित करत आहोत. जसं की आता पहा रत्नागिरीमध्ये काय झालेलं आहे, इटलीची जी कंपनी होती त्याचे जे सगळे पार्ट आहेत ते आपल्या महाराष्ट्रामधील रत्नागिरीमध्ये येऊन थांबले. मग हे आपल्याला माहीत होतं का? तर बिलकुल माहिती झालं नाही ना. मग त्याचे पोल्युशन वगैरे बाहेर निघाल्यानंतरच आपल्याला समजेल व तोपर्यंत कदाचित वेळ निघून जाईल. मग यासाठीच आपल्याला ही संपूर्ण जी गोष्टी आहेत ते पहिल्यांदा जर माहीत झाल्या तर ते बेटर असेल. मग यासाठीच त्यांनी म्हणत आहेत, विरोधक म्हणत आहेत की बा थोडंसं अकाउंटेबिलिटीचा इथं प्रश्न निर्माण होत आहे. मग तुम्ही काय करा, हे विधेयक जे आहे ते पार्लमेंटरी कमिटीकडे द्या. परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा जे पार्लमेंट आहे त्यांनी त्याबद्दलचं काही ऐकलेलं नाही आहे, तर ते डायरेक्टली विधेयकाला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. तर हे बेसिकली त्यामधील चॅलेंजेस आहेत पहा. ओके, त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं यामध्ये जर चॅलेंज तुम्ही पाहिला तर पोल्युटर पे प्रिन्सिपल आपण लास्ट वीकमध्ये पाहिलेलं आहे. पोल्युटर्स पे प्रिन्सिपल म्हणजेच काय, तर जो व्यक्ती किंवा जी संस्था पोल्युशन करत आहे, प्रदूषण पसरवत आहे, त्या संस्थेला तिथं अकाउंटेबल धरून त्यांनी काय करणं गरजेचं आहे, तर कंपेन्सेशन तिथं ज्या व्यक्तीचं नुकसान झालं आहे त्याला कंपेन्सेशन देणं गरजेचं आहे. पण इथे अकाउंटेबिलिटीचाच प्रश्न आहे ना, अकाउंटेबल कोणी धरतच नाही आहे तिथे. मग इथं कंपेन्सेशन वगैरे मिळण्याची शक्यता आहे का, तर बिलकुल नाही. मग यामधील हे एक तिथं बेसिकली चॅलेंज आहे. त्याच्यानंतर आता पॉझिटिव्ह गोष्टी बोलूयात थोडंसं, म्हणजे संपूर्ण आपण चॅलेंजबद्दल बोललं. पण न्यूक्लिअर एनर्जी जर तुम्ही पाहिला तर ती कशी आहे, तर अगदी पहा ती क्लीन एनर्जी म्हणतो आपण त्याला. ओके, ही क्लीन एनर्जी आहे. आज घडीला जर तुम्हाला माहिती असेल आपल्या देशामध्ये आपल्याकडे जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कुठून येते, फॉसिल फ्यूल म्हणजे कोल. ओके, व आपल्या देशामध्ये कोळशाची पूर्णतः साठे आहेत का, तर बिलकुल नाहीत. मग आपण काय करतो पहा, अदानी यांची खदान आहे कुठे, ऑस्ट्रेलियामध्ये. मग ऑस्ट्रेलियामधून आपण कोळसा इम्पोर्ट करतो पहा, कोळसा इम्पोर्ट करतो. त्यामुळे काय होतं, आता इम्पोर्ट म्हटल्यानंतर आपण पैसे त्यांना कशामध्ये द्यायचे, डॉलरमध्ये पैसे द्यायचे आहेत. मग डॉलरची मागणी वाढणार का नाही, तर अगदीच पहा डॉलरची मागणी वाढली व आपल्याकडे पुरवठा आहे का डॉलरचा, बिलकुल नाही. त्यामुळे मागणी वाढली, पुरवठा कमी झाला. ओके, या कारणानिमित्त पहा डॉलरची तिथं काय होईल, किंमत जास्त वाढेल. मग हे पण आहे, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये क्रायसिस पण आज घडीला कोळशामुळे होत आहे. ओके, मग आपण काय करू शकतो, आता अगदीच जर क्लीन एनर्जीला आपण जर किंवा न्यूक्लिअर एनर्जीला आपण तिथं प्राधान्य जर दिलं किंवा एखादी प्रायव्हेट कंपनी वगैरे जर येऊन आपल्या देशामध्ये न्यूक्लिअर एनर्जीला किंवा क्लीन एनर्जी जर बनवू लागली तर आपलं काय होईल, जे कोळशावरचं जे इम्पोर्ट आहे ना ते थोडंसं कमी होत जाईल व आपलं जे रुपये आहेत ते परत एकदा स्ट्रॉंग तिथं नक्की बनू शकतो. यासाठीच पहा न्यूक्लिअर पॉवर आपल्या देशामध्ये येणं काळाची गरज आहे. ओके, कारण अगदी आपण वचन दिलेलं आहे UN मध्ये की आम्ही काय करणार आहोत, नेट झिरो एमिशन म्हणजे कार्बन इमिशन जी सध्याला आपल्या देशाचं आहे ते 2070 आपल्याला झिरो करायचं आहे. UPSCचा महत्त्वाचा प्रश्न आहे हा. नेट झिरो एमिशनचं टार्गेट कधीच आहे भारत देशाचं, 2070. 2047 तिथं ऑप्शन असेल किंवा 2030 तिथं ऑप्शन असेल, परंतु तसं काहीच नाही आहे. आपलं 2070 नेट झिरो कार्बन इमिशन आपल्याला झिरो करायचं आहे. मग पहा कार्बन इमिशनचं जे व्हिजन आहे ते जर आपण लक्षात घेतलं तर आपला समजून येईल की जे भारत सरकार सध्याला करत आहे किंवा अगदीच लॉंग टर्मचं व्हिजन इथं नक्कीच परफेक्ट बसत आहे पहा. कारण आजपासून जर प्रयत्न करत गेलो तर आपण नक्कीच 2070 कार्बन नेट झिरो एमिशन तिथं करू. ओके,
त्यानंतर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठी पण अतिशय महत्त्वाचं आहे पहा. अन्यथा किंवा अगदी पहा पुढची जी पिढी येईल त्यांना आपण फक्त कोळशावर वगैरे एनर्जी तसं देऊ शकत नाही. त्यामुळे नक्कीच जे काही सध्याला शांती बिल मांडण्यात आलेलं आहे ते नक्कीच त्यामध्ये काही पॉईंट आहेत, निगेटिव्ह पॉईंट आहेत, जसं की RTI ॲक्ट वगैरे. कारण आपण प्रायव्हेट कंपनीला तिथे एंट्री देत आहोत, पण जे पण जे सामान्य माणूस आहे त्याला तुम्ही माहिती देत नाहीत की तिथं काय चालू आहे नेमकं. तिथं जे पॉवर प्रोजेक्ट तिथं उभा राहिलेला आहे त्यामधून काही रिॲक्टर्स वगैरे किंवा जे रेडिओ व्हेव्ज आहेत ते बाहेर पडत आहेत का, असं जे इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही शेअर करत नाही. तर मग हे थोडंसं ना कॉमन मॅनच्या पण हेल्थचा तिथे इश्यू नक्की बनू शकतो. मग यासाठीच केंद्र सरकारने यात थोडंसं पहा म्हणजे मिडल पाथ काढणं अतिशय गरजेचं आहे. पाहूयात आता याची आणखीन विधेयकावर चर्चा वगैरे बाकी आहे किंवा याबद्दल जर विरोधकांनी आणखीन आवाज उठवला तर याबद्दल आपण डिस्कशन पुढे नक्कीच करणार आहोत. आय होप तुम्हाला हा आर्टिकल समजलेला असेल. त्याच्यानंतर पुढे महत्त्वाच्या दुसऱ्या बातम्या आहेत पहा द हिंदूच्या. तर आता आपण थांबूया तिथे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा इश्यू होता पहा टेलिग्राम चॅनलबद्दलचा. तर ज्या विद्यार्थ्यांचं अँड्रॉइड स्मार्टफोन आहे पहा, iOS बद्दल तर चालत आहे, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. iOS त्यानंतर सॅमसंग इंटरनेट ओके. ज्या विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोनमध्ये गुगल क्रोम ही डिफॉल्ट ब्राउझर आहे ना, त्यांना थोडासा हा प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यानंतर जे t.me ची जी वेबसाईट आहे आपली त्यावरती क्लिक केल्यानंतर गुगल ब्राउझरवरती जाऊन ते पूर्णतः हे लोड होत नाही आहे पहा वेबसाईट. मग तुम्हाला काय करायचं आहे तर जे t.me ची जी वेबसाईट आहे किंवा त्याला थोडंसं कॉपी पेस्ट करा. तुम्ही कॉपी पेस्ट केल्यानंतर टेलिग्राममध्ये जा. टेलिग्राममध्ये सेव्ड मेसेजेस म्हणून सर्च करा तिथे, व तिथे गेल्यानंतर सेव्ड मेसेजमध्ये ते कॉपी पेस्ट करा ती लिंक, व लिंक पेस्ट केल्यानंतर त्याला सेंड करा. सेंड केल्यानंतर त्यामध्ये ती लिंक ओपन केल्यानंतर पहा लगेच ते चॅनलवरती वगैरे तुम्हाला घेऊन जाईल. ओके. तर ही थोडीशी सोपी प्रोसिजर आहे. ते करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन होऊ शकता. ओके. त्यानंतर आणखीन काही शंका वगैरे असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.